तर मित्रांनो पी.एस. ट्रेडिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे काही Q3 अपडेट्स सोबतच मार्केट का क्रॅश होतं आहे त्याचे कारण आणि मार्केटमध्ये जे पॅनिक सेल ऑफ यायला तर पॅनिक सेल ऑफ ज्यावेळी पण मार्केटमध्ये येणार तर ह्या कंपन्यांना त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो. तर सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर आता आपण स्टार्ट करू. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन बिलकुल पण नाही आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया मार्केट का पडतं आहे आणि त्याच्यामागचं कारण कोणते असावेत असं मला वाटतं. त्यामध्ये पहिल्यांदा जर आपण बघायला गेलो तर आपलं मार्केट ऑलमोस्ट ग्लोबल मार्केटला पण फॉलो करते. तर आपल्या मार्केटमध्ये FIIs आणि DIs या दोघांचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे. तर FIs म्हणजे कोण तर फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर. ओके, तर फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर आपल्या मार्केटमध्ये इन कधी होतात ज्यावेळी त्यांचं मार्केट किंवा बाकीच्यांचं मार्केट महाग वाटतं आहे, आपलं मार्केट त्यांना कम्पॅरेटिव्ह बाकीचे मार्केट स्वस्त वाटते आणि अट्रॅक्टिव्ह व्हॅल्युएशनला ज्यावेळी येतं त्यावेळी ते आपल्या मार्केटला एंटर करतात. मग आपल्या मार्केटमधून ते एक्झिट करायचे कारण काय काय असू शकतात तर थोडंसं टॅक्सेशन असतील, बाकीच्या गोष्टी असतील किंवा त्याच्यामध्ये व्हॅल्युएशन आपलं महाग झालं असावे किंवा त्याच्यामध्ये Q3 रिझल्ट कमी लागले असतील, खराब लागले असतील किंवा त्यांच्या याच्यात काहीतरी इन्व्हेस्टमेंट त्यांना चांगले भेटत असेल तर. जर का आपण बघायला गेलो तर अमेरिकन मार्केटमध्ये तर थोडंसं जसं की आपलं FD असतं फिक्स डिपॉझिट असते तसं अमेरिकन मार्केटमध्ये US 10 इयर टेजरी असतं. ओके, तर त्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर ते त्यांचं जे टेजरी इल्ड जे आहे हे ऑलमोस्ट 4.792ला गेलं आहे म्हणजे की वाढलं आहे. तर याचा अर्थ काय आहे की त्यांना करंटली एक सेफर अँगलमध्ये एक रिस्क कमी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये सेफर अँगलमध्ये त्यांना चांगलं इल्ड भेटतं आहे. तर ते असं विचार करत असेल मे बी नवीन सरकार यायच्या आधी, कारण की ट्रम्प आता सरकार येणार ऑलमोस्ट 20 तारखेपासून आणि 20 तारखेपासून ते काय डिसिजन घेतील, काय निर्णय घेतील, कोणत्या ह्याच्यावरती त्यांचा फोकस असणार सेक्टरवरती, तर त्याच्यानंतर त्यांनी मे बी इन्व्हेस्टमेंट करायचा प्लॅन करतील. तोपर्यंत त्यांनी फिक्स म्हणजे त्यांचं जे सेफर वे आहे त्या सेफर वेला त्यांनी मे बी पैसे लावतील. तर त्यासाठी आपल्या मार्केटमधून थोडंसं जे FIs जे सेलिंग आहे ते मे बी कंटिन्यू होत आहे आणि ते मे बी इकडं जात असावं असं मला स्पेसिफिक वाटतं आणि हे पण वन ऑफ द रिझन असू शकतं. तर FIs एक्झिट व्हायचं कारण पण हे मे बी असू शकतं. दुसरं कारण जर का आपण बघायला गेलो तर डॉलर इंडेक्स हा पूर्ण वाढला 109.99 म्हणजे ऑलमोस्ट 110च्या आसपास गेला आहे. तर ज्यावेळी पण हा डॉलर इंडेक्स वाढणार आपलं जे इमर्जिंग मार्केट आहे किंवा एशियन मार्केट आहे ह्याच्यावरती त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडत असतो. ज्यावेळी डॉलर इंडेक्स हे वाढत असतं आपलं मार्केट मे बी फॉल होऊ शकतं आणि जशा प्रकारे हे परत वाढणार तशा प्रकारे परत ह्याच्यामध्ये आपल्या मार्केटमध्ये पॅनिक सेल ऑफ यायचे चान्सेस खूप जास्त असतात. त्यानंतर जर का तुम्ही बघायला गेला आपलं जे डॉलर प्राईज आहे, ओके, तर डॉलर प्राईस पण आपली वाढले, इंडियन रुपीज वीक व्हायला. तर हे रिलेशनमुळं काय होऊ शकतं ज्या पण गोष्टी आपण इम्पोर्ट करतो त्याच्यावरती आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. जसं की क्रूड ऑइल आपण इम्पोर्ट करतो तर क्रूड ऑइल जर का वाढला आणि क्रूड ऑइल इम्पोर्ट करताना आपला जो डॉलर आहे, ओके, डॉलर आपल्याला महाग द्यावा लागला आहे क्रूड ऑइल वाढल्यामुळं. तर ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम कुठे येणार परत क्रूड ऑइल जर का वाढला तर त्याचा इम्पॅक्ट पूर्ण आपल्या इकॉनॉमीवरती पडू शकतो. कारण की ट्रान्सपोर्टेशनमध्ये जास्त करून क्रूड लागते तर क्रूड जर का वाढला तर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढली त्यामुळं बऱ्यापैकी इन्फ्लेशन पण वाढू शकते. तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट मार्केटवरती पडतो असतो. त्यामुळं क्रूड जर का डाऊन झाला तर मार्केटवरती त्याचा चांगला परिणाम होत असतो. जर का क्रूड वाढला तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या मार्केटवरती होऊ शकतो. ओके, तर क्रूड वाढत चाललं आहे, डॉलरचं प्राईस काय होत चाललं आहे वाढत चाललं आहे, क्रूड पण वाढला तर आपल्याला महागात ते ऑइल घ्यावं लागणार, त्याचा इम्पॅक्ट आपल्या मार्केटवरती निगेटिव्ह होऊ शकतो. त्यानंतर इम्पोर्ट आपला काय झाला, इम्पोर्टमध्ये जे आपण वस्तू आपण खरेदी करणार त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार आणि जे एक्सपोर्ट करतो आहे त्यासाठी आपल्याला फायदा होऊ शकतो. म्हणजे कोण फार्मास्युटिकल असेल, त्यानंतर IT असेल ज्यामध्ये आपण एक्सपोर्ट करतो तर त्यांच्यासाठी डॉलर जर का वाढला ते चांगलं असतं, बट बाकीच्यांसाठी डॉलर वाढलेलं थोडंसं खराब असू शकतं. तर हे पण वन ऑफ द रिझन्स आहेत ज्या कारणामुळं मार्केटमध्ये आपल्याला पॅनिक सेल ऑफ किंवा पॅनिक सेलिंग आपल्याला बघायला भेटलं आहे. ओके, तर हे वन ऑफ द रिझन झाले. त्यानंतर ज्यावेळी पण मार्केट पडणार, ओके, तर फॉर एक्झाम्पल मार्केट ऑलरेडी टॉपला गेला होता, त्यानंतर परत एक वरती हायला गेला, त्यानंतर परत वरती गेला आणि त्यानंतर फॉल परत येत आहे. ओके, तर अशा प्रकारे काहीतरी मार्केट सिच्युएशन होती. तर ज्यावेळी पण मार्केट फॉल होणार तर मार्केट ज्यावेळी पडते आहे, निफ्टी ज्यावेळी फॉल होतो किंवा निफ्टीसोबत निफ्टी बँक जे की टॉपेस्ट इंडेक्स आहेत ते ज्यावेळी फॉल व्हायला स्टार्ट होतात तर ह्याला रिलेटिव्ह करणारे जे पण कंपनीज असतील म्हणजे कोणते तर तुम्ही बघायला गेलात तर मार्केटला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कोण मदत करते तर मार्केटचेच कॉम्पोनंट BSE असेल, BSEचा स्टॉक आहे, ओके,
कुठला पण शेअर बाय किंवा सेलसाठी नाही आहे. ओके, रिकमेंडेशन ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी. तुम्ही BSEचा शेअर बघू शकता किंवा NSEचा शेअर अजून नाही आहे, बट BSEचा शेअर बघा. CDSL तुम्ही फोकसला ठेवा. ह्याच्यानंतरनं जे पण ब्रोकर्स असतील, ब्रोकरचे जे पण कंपनीज असतील जे मार्केटला लिस्टेड आहेत, त्यांच्या शेअरवरती तुम्ही फोकस ठेवा. तर अशा ज्या पण कंपन्या आहेत ज्या डायरेक्टली स्टॉक मार्केटच्या रिलेटेड काम करतात, त्यानंतर तुम्ही हे चेक करू शकता म्युच्युअल फंडच्या रिलेटेड जे पण कंपनी स्टॉक मार्केटमध्ये काम करतात, ह्याच्यावरती आय थिंक आज BSE थोडासा पॉझिटिव्ह होता, बट बाकी सगळे चांगले लालमध्ये होते. तर ज्यावेळी पण मार्केट पडणार तर त्यावेळी ह्या कंपन्यांना निगेटिव्ह इम्पॅक्ट पडायचे चान्सेस खूप जास्त आहेत. आणि ज्यावेळी पण मार्केट युटर्न मारणार ना, तर सगळ्यात पहिल्यांदा बाउन्स बॅक पण ह्याच कंपन्या करतील, कारण की ते डायरेक्टली मार्केटला परफॉर्मन्स देत आहेत. ओके, फक्त फंडामेंटल स्ट्रॉंग पाहिजे. फंडामेंटल सारखा स्ट्रॉंग असेल देन त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मोमेंटम आपल्याला बघायला भेटू शकते. त्यानंतर PSU कंपन्या तुम्ही बघू शकता, तर आज चांगलं सेलिंग झालं आहे PSU कंपन्यामध्ये. तर ते पण कंपन्या कमबॅक देतील, बट फंडामेंटल स्ट्रॉंग, अगेन फंडामेंटल स्ट्रॉंगवाल्याच कंपन्या तुम्ही त्याच्यावरती फोकस ठेवा. तर कोणकोणत्या कंपन्या झाल्या, जे मार्केट रिलेटेड कंपन्या असतील, ज्यावेळी पण मार्केट पडणार डायरेक्टली त्याच्यावरती त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडणार, त्याच्यामुळे ते फॉल होणार. आणि ज्यावेळी मार्केट रिव्हर्स होणार तर त्यावेळी ते बाउन्स बॅक पण देणार, बट फंडामेंटल स्ट्रॉंग पाहिजे आणि PSU कंपन्या. ओके, तर ह्या कंपन्यांवर तुमचा फोकस असला पाहिजे, जेणेकरून मार्केट ज्यावेळी पण पडणार त्याच्यावर त्यांचा निगेटिव्ह इम्पॅक्ट हा होणारच. आणि रिव्हर्स मारला मार्केट ज्यावेळी युटर्न मारते, कारण की असं नसतं की मार्केट व्हर्टिकल पडतं. तुम्ही कोविडचा क्रॅश बघा, मार्केट पडला त्यानंतर परत अपसाईड गेलं, परत त्यानं लो पण बघितला नाही आहे. ओके, तर मार्केट टेम्पररी पडत राहते शॉर्ट टर्ममध्ये, बट ॲज अ लाँग रन तुम्हाला जर का बिझनेस कळाला, तुम्हाला त्यांचा जर का बिझनेस समजला, देन तुम्हाला त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे एक पेशन्स जर का ठेवला तर चांगल्या प्रकारे रिटर्न पण तुम्हाला भेटतील. ओके, फक्त जस्ट गरजेचं एवढंच आहे की करंटली काय करायला पाहिजे. जर का मार्केट पडतं तर कोणत्या कंपन्या असेल त्याच्यावरती निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो. आणि मार्केट पळताना, कारण की मार्केट पडताना सगळंच पडतं, बट मार्केट पळताना त्याच कंपन्या रिव्हर्स होतात, बाउन्स बॅक पण दाखवतात. ओके, तर त्याच्यावर तुम्ही फोकस ठेवू शकता. त्यानंतर जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये, तर HCL टेकचा Q3चा अपडेट आला, त्याचा डिस्कस करू आपण. HCL टेकचा जर का आपण बघायला गेलो तर त्यांचं जे रेव्हेन्यू आहे 5.1% अप झालं आहे, ऑलमोस्ट 298.9 बिलियन रुपीज. ओके, तर त्यांचं थर्ड क्वार्टरचं जे फॉलिंग, ओके, तर त्यांचं ॲनालिस्टचं म्हणणं काय डायरेक्टली जर आपण बघायला गेलो तर बीट एस्टिमेट झालं आहे. ह्याचं थोडंसं पॉझिटिव्ह इम्पॅक्ट उद्याच्याला मार्केटमध्ये आपल्याला बघायला भेटू शकतो. ह्याच्या आधी पण TCAचा रिझल्ट लागला होता, चांगला लागला होता TCAचा रिझल्ट, आणि ते पॉझिटिव्ह पण गॅपअप ओपन झाला होता. ओके, तर बघूया कशा प्रकारे मार्केट त्याला रिॲक्ट करते. तर थोडाफार चांगला रिझल्ट लागला असं मला वाटते, किंवा इनलाईन किंवा चांगला रिझल्ट आहे. तर बघू कशा प्रकारे इम्पॅक्ट पडतो. अगेन मार्केट इज सुप्रीम, बिकॉज कधी कधी मार्केट त्याला प्रायझिंग केलेलं असतं, त्याच्यामुळे चांगला रिझल्ट येऊन पण मार्केट पडतं असतं. तर ते बघूया काय होतं. त्यानंतर एंजल वनचा पण अपडेट आला. एंजल वन जर का आपण बघायला गेलो तर एंजल वनचा पण Q3 रिझल्ट लागला, ज्यामध्ये 8% त्यांचं प्रॉफिट वाढलं आहे. आणि त्यानंतर 281 करोडचं त्यांचं काय झालं, YOY अर्निंग वाढलं आहे. आणि त्यांनी 11 रुपयाचा डिव्हिडंड पण अनाऊन्स केला आहे. ओके, तर HCL टेकनं पण बहुतेक अनाऊन्स केलं आहे, बघायला पाहिजे. बट HCL टेक आणि एंजल वन, तर ह्यांचं तुम्ही उद्याच्याला बघू शकता कशा प्रकारे इम्पॅक्ट राहू शकतो आहे. बाकी तुम्हाला जर का स्टॉक मार्केट शिकायचं असेल, सगळ्या गोष्टी डीपली स्टडी करायच्या असतील, देन लर्न बेसिक टू ॲडव्हान्स. बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत का तुम्हाला शिकायचं असेल, स्विंग ट्रेडिंग काय असते, इन्व्हेस्टमेंट काय असते, आणि ऑप्शन ट्रेडिंग काय असते, सोबत 1 इयरचं मेंटरशिप तुम्हाला भेटून जाईल. तर तुम्ही ह्या नंबरला व्हॉट्सअप करा, तुम्हाला डिटेल्स मिळून जातील. ओके, जर का व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक किंवा शेअर करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.